माझ्यावर जरा वेगळी जबाबदारी आली आहे. मला असं वाटलं होतं की 3 वक्ते आहेत, मी तिसरा वक्ता आहे. आधीचे 2 वक्ते पुरेसं लांब बोलतील आणि मग मला थोडक्यात आवरता घेता येईल. पण मॅडमनी त्यांचं भाषण फारच लवकर संपवलं. मुद्दे महत्त्वाचे होते पण भाषण लगेच संपलं. तिसरे वक्ते आलेलेच नाहीत. त्यामुळे आता मला वाटेल तितका वेळ बोलायला संधी आहे, पण म्हणून मी तुमचा फार काही ताण देणार नाही. भाषणाची सुरुवात करायला अचानक योगायोग घडलेला आहे. त्यांनी उल्लेख केला की मी जिथे उदगीरला काम करत होतो, युवक क्रांती दलाचं पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून, तिथेच त्या गायनेकॉलॉजिकल प्रॅक्टिस करतात. त्या मला आत्ता कार्यक्रमाच्या आधी असं म्हणाल्या की अहो, मी छोटी मुलगी होते तेव्हा तुम्ही उदगीरमध्ये काम करत होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या भाषणाचा जो विषय आहे की जातीय अत्याचार, स्त्रियांवरचे अत्याचार यांचा परस्पर संबंध आणि त्याचे असलेलं सांस्कृतिक स्वरूप, तर याचा माझा खरा पहिला अनुभव हा उदगीरमध्येच आला. उदगीरमध्ये मी त्यावेळी खादी ग्रामोद्योगाच्या कामगारांची संघटना करत होतो. तिथे जवळजवळ 250 महिला होत्या. त्यातल्या 150 बुरखाधारी मुसलमान महिला होत्या, सूत कातणाऱ्या. मी तिथल्या रिक्षावाल्यांचं संघटन करत होतो, सायकल रिक्षावाले. त्याच्यात जवळजवळ निम्मे हे मुसलमान होते, उरलेले दलित होते. अचानक उदगीरमध्ये बोर्ड झळकले, मुजरा डान्स. अजून 7 दिवसांनी गावातल्या सिनेमा नाट्यगृहात मुजरा डान्सचा कार्यक्रम होणार आहे. आता मुजरा डान्स ही कलाकृती किती आणि स्त्रियांचे वेगवेगळे अंगविक्षेप, पुरुषांचं लैंगिक प्रदर्शनीय समाधान करण्यासाठी किती, हा वादाचा विषय असू शकतो. पण सामान्यतः मुजरा डान्समध्ये कला कमी आणि पुरुषांची लैंगिक भावना जागृत करण्याचं काम जास्त होतं, असं आमचं तेव्हा मत होतं, अजूनही आहे. मग आम्ही युवक क्रांती दलवाल्यांनी असं ठरवलं की ह्याला आपण विरोध करायचा. कसा करायचा? मग आम्ही असं आवाहन केलं की मुजरा डान्सचा कार्यक्रम ज्या सिनेमागृहात आहे त्याच्या अगोदर 1 तास सिनेमागृहात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आपण निदर्शनं करायला उभं राहायचं आणि म्हणायचं, मुजरा डान्स पाहायला जाणाऱ्या पुरुषांनी त्यांचे चेहरे आम्हाला दाखवावे. तुमचा विश्वास बसणार नाही, जवळजवळ 200 बुरखाधारी स्त्रिया, 200 सवर्ण म्हणजे हिंदू स्त्रिया आणि जवळजवळ 200 पुरुष म्हणजे 600 लोक हे रस्त्याच्या दुतर्फा निषेधाचे फलक घेऊन उभे राहिले. आणि गावातल्या सायकल रिक्षावाल्यांनी असं सांगितलं, ज्यांना जायचं थिएटरमध्ये, ते जरा गावाच्या बाहेर होतं, त्यांनी तिथे चालत जावं, कोणीही रिक्षावाला कोणालाही मुजरा डान्सला घेऊन जाणार नाही. मला सांगायला आनंद होतो, आमच्या या सत्याग्रही विरोधामुळे प्रत्यक्षात फक्त 3 लोक मुजरा डान्सला गेले. एक आयोजक, एक मालक आणि एक सटरफटर, ज्याला हे काही कळतच नव्हतं. तेव्हा ह्याच्यातनं 2 गोष्टी मी तेव्हा शहाण्यासारख्या शिकलो. एक, जर पद्धतशीरपणे संघटन केलं आणि आवाहन केलं तर स्त्रियांना खाली दाखवणाऱ्या सांस्कृतिक चालीरीतींविरुद्ध मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य समाज एकत्र येतो, विरोध करतो आणि त्याचा परिणाम होतो प्रत्यक्ष अन्याय करणाऱ्या भोगवादी पुरुषांचं बिहेवियर, वर्तणूक बदलण्यासाठी. योगायोगाने
मॅडमनी मला उदगीरची आठवण करून दिली, त्यामुळे मला हाच अनुभव सांगून सुरुवात करता आली. मला असं वाटतं की हे खरंच आहे की वर्गीय, जातीय आणि लैंगिक विभाजन, उतरंड, पिळवणूक हे एकत्र होतं आणि ह्या सगळ्यांना एकत्रितपणे प्रत्यक्ष व्यवहारात विरोध केला पाहिजेच, त्याबद्दल दुमत अजिबात नाही. पण बऱ्याच वेळा भासवलं असं जातं की ही आपली संस्कृती नाही, हे काहीतरी कुणीतरी अपवादात्मक विपर्यस्त करत आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रियांवर अत्याचार करणं, जाती टिकवण्यासाठी स्त्रियांवर अत्याचार करणं, त्यांचं शोषण करणं आणि दलित जातीयांचं शोषण करणं, ह्याला फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात, आपल्या धर्मात सांस्कृतिक आधार निर्माण करण्यात आले. हे सांस्कृतिक आधार फक्त मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथातून नाही आहेत, ते आहेतच आणि ते वाईटच आहेत. पण अनेक सांस्कृतिक आधार हे हाडामासात मुरवण्यात आले आहेत आणि ते अनेक सांस्कृतिक पद्धतीतनं मुरवण्यात आलेत. एक तर गरज अशी आहे की जात ही कशी सिद्ध होते. मी चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण जातीत जन्माला आलो. कशावरून? कारण की माझी आई चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण जातीतली होती हे पुरत नाही. तिचा संभोग संकर हा चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण पुरुषाशी झाला, तो तिचा नवरा होता. मग ह्या संबंधातनं जर मूल निर्माण झालं तर त्याला जात मिळते. जर माझ्या चित्तपावन कोकणस्थ आईचा संभोग हा इतर जातीतल्या पुरुषाशी झाला तर मी ब्राह्मण म्हणून जन्माला येऊ शकत नाही. आता माझ्या आईचा संभोग किंवा कुठल्याही उच्च जातीय स्त्रीचा शरीरसंबंध हा तिच्या जातीतल्या तिच्या नवऱ्याशी सोडून कुणाशीही आलेला नाही आणि म्हणून जन्माला आलेल्या मुलाची जात हीच आहे हे सिद्ध होतं. हा लैंगिक व्यवहार आहे. पण हा लैंगिक व्यवहार तसाचा तसा साबित राहावा म्हणून अनेक परंपरा निर्माण होतात, निर्माण करण्यात आल्या, त्यांना आपण संस्कृती म्हणत आलो. त्या सुरू झाल्या, त्या आता मागे पडल्यात. पण 200 वर्षापूर्वी ब्राह्मण जातीतली स्त्री जर विधवा झाली तर ती 10व्या वर्षी विधवा व्हायची, कधी तर वयात यायच्या आधीच विधवा व्हायची, कारण की बालविवाह व्हायचे. आणि मग तिचा जर इतर कुठल्या पुरुषाशी संभोग आला तर त्याच्या जाती काहीतरी क्षुद्रातिशूद्र ठरवता येतील, पण हे काय बरे नव्हे. म्हणून केशवपनाची परंपरा निर्माण झाली. आधी सतीची होती, तिला जाळूनच टाकायची, म्हणजे प्रश्नच मिटला. मग कोण ते राजा रामन रॉय, त्यांना काय कणव आली. ब्रिटिशांनी आम्ही तुमच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही असं आश्वासन दिलेलं असताना सतीविरोधी कायदा केला. पण तरी केशवपन चालूच होतं. त्यातनं ब्राह्मण विधवेचं विद्रुपीकरण करणं, तिला एक भगव्या रंगाचं लुगडं गोल नेसवणं, म्हणजे तिच्याबद्दल कुठल्या पुरुषाला कामेच्छा होऊ नये अशी संस्कृती निर्माण झाली. पण म्हणून काही ब्राह्मण पुरुष करायचं ते केल्या वाचून थांबले नाहीत. तुम्हाला माहिती आहे, तरीही ह्या ब्राह्मण विधवांशी घरचे पुरुष संभोग करायचे. आजही तुम्हाला माहिती आहे बलात्कार होतात, त्यापैकी 92% बलात्कार हे ओळखीतले पुरुष करतात. अगदी माझ्या आईने तिचं आत्मचरित्र लिहिलं आहे, त्याच्यात
तिच्या एका चुलत आजोबांनी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा कसा प्रयत्न केला ह्याचंही वर्णन आहे. तेव्हा ही आपली संस्कृती आहे. महात्मा फुल्यांना ब्राह्मण विधवांची परिस्थिती पाहावेनिशी झाली आणि त्यांनी ब्राह्मण बायकांना असं आश्वासन दिलं की दिवस राहिले विधवानो तुम्ही ब्राह्मण विधवानी तर जाऊन आत्महत्या करायची गरज नाही, शेजारच्या विहिरीत तुमची आम्ही बाळंतपणं करू. आणि त्यांनी 32 बाळंतपणं केली. 32 की 34 वादाचा विषय आहे, पण एवढी बाळंतपणं केली. ही एका अर्थाने प्रत्यक्ष सांस्कृतिक लढाईच होती. दुसऱ्या बाजूला ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन करणार नाही ह्या कारणासाठी फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी न्हाव्यांना संघटित करून न्हाव्यांचा संप घडवून आणला. ही पहिली आपण असं म्हणू की एका बलुतेरदार जातीने एक काम करायला नकार देऊन केलेला संप होता. हा सांस्कृतिक संप होता. अर्थात म्हणून काही ह्या परंपरा नष्ट झाल्या नाहीत. मी एकेकाळी जनवादी महिला संघटना ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी स्त्री संघटनामध्ये काम करणारा जवळपास एकमेव पुरुष कार्यकर्ता होतो. त्यावेळी स्त्री अत्याचाराचे सांस्कृतिक संदर्भ असा विषय घेऊन मी एक लेख लिहिला. लेखाचं नाव होतं खेळू भोंडला मना विरंगुळा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी लेख लिहिला, तो वाचला. त्यानंतर राम बापट, विद्या बाळ, नीलम गोरे ही नावं मी उघड सांगतोय, हे सगळे मला असं म्हणाले की हे आम्हाला आधी का लक्षात आलं नाही. काय लक्षात आलं नाही? मी चित्तकॉन कोकणस्थ ब्राह्मणांच्या बेडेकर सदन या माहीमच्या चाळीत लहानाचा मोठा झालो. दरवर्षी तिथे हदगा असायचा. हदग्याला पाटावर हत्ती काढायचा तांदळाने, मुलींनी फेर धरून नाचायचं आणि मग नाच संपला की काय खाऊ असेल हे ओळखायचं, असा कार्यक्रम चालायचा. मी विचार करायला लागलो काय आपल्याला डचतंय. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे त्या गाण्यामध्ये काय भयानक वर्णन आहे. ही गाणी मुळात लग्न करून सासूरवाशी गेलेल्या लहान मुली 8, 10, 12 वर्षाच्या माहेरी आल्या की म्हणायच्या. म्हणजे सासरच्या दडपणातनं थोडंसं बाहेर पडून परत एकदा माहेरच्या मोकळ्या वातावरणात आलं की त्या गाणी गायच्या. काय गाणी गायच्या तुम्हाला माहिती असेल. एका गाण्यात असं आहे, असं सासर द्वाडबाई कोंडूनी मारीत, असं माहेर सुरेख बाई खावया मिळत. सासर द्वाड असतं, कोंडून मारतं, आणि सुखाची परमोच्च कल्पना काय, खावया मिळतं. वेडीच्या नवऱ्याची कथा येते. वेडीचा नवरा झोपला होता, वेडी झोपली होती. नवऱ्याला वाटलं वेडी झोपली, बायको मेली, वेड्या नवऱ्याने जाळून मारिली. एकामागोमाग एक भोंडल्याच्या गाण्यात या छोट्या मुली सासूरवासाच्या संस्कृतीचं वर्णन करतात. आणि ही गाणी असंबद्ध आहेत बरं का. 1 लिंबू झेलूबाई, 2 लिंब झेलू, 5 लिंबांचा पागोटा, माळ घाली हनुमंता, कशाचा काही पता नाही. का तर हे स्वप्नवत गाणं आहे. माहेरी आल्या, गायला लागल्या की त्यांना कुठेतरी त्या भीतीतनं मुक्तता मिळते आणि ती अशी फ्रॉइडच्या पद्धतीने व्यक्त होते सुप्त मनातून. ही संस्कृती आहे. भोंडल्याच्या गाण्याची पुस्तकं
अजूनही आप्पा बळवंत चौकात मिळतात. मला सांगायला आनंद होतो, अलीकडे जुनी भोंडल्याची गाणी मिळत नाहीत आणि नवी भोंडल्याची गाणी मिळतात. कारण की आता त्यांना लाज वाटते ती पुस्तकातली गाणी छापायला. पण दुसऱ्या बाजूला एक 4 वर्षापूर्वी मुंबईतल्या एका प्राध्यापिकेचा मला फोन आला. आमच्या कॉलेजमधल्या मुली भोंडल्याची गाणी म्हणून भोंडला साजरा करायचा म्हणतायत. आम्हाला त्यांना सांगायचं आहे की ही आपण कुठली संस्कृती जपतोय, तुझा लेख पाठव. तेव्हा अजूनही भोंडल्याची गाणी तग धरून आहेत. त्याच्यात सासूरवासाचं वर्णन आहे. एक लक्षात घ्या, कितीही शोध मी घेतला तरी जगातल्या दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीत सुनेचा पद्धतशीरपणे छळ करण्याच्या सांस्कृतिक परंपरा आढळत नाहीत. हां, सासवासुनांची भांडणं होतात, प्रॉपर्टीवरनं डिस्प्यूट्स होतात, काही वेळा सुना घर सोडून जातात. पण आपल्या इथे ह्यालाही एक पद्धतशीर सांस्कृतिक मूल्य निर्माण करण्यात आलं. काय भयानक म्हणी आहेत आपल्या भाषेत. चुलीतलं लाकूड चुलीतच जळालं पाहिजे, ही म्हण घर आलेल्या सुनेला उद्देशून आहे. एकदा आली आता ती इथेच जळून मेली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, मला सांगायला खरोखर वाईट वाटतं, गेल्या 10 वर्षात भारतात 20,000 सुना, 20,000पेक्षा थोड्या जास्त सुना सासूरवाशी अजूनही जळून मरतात, जाळल्या जातात. हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं स्टॅटिस्टिक्स आहे. अनेक महिला संघटनांनी संशोधन केल्यावर असं लक्षात येतं की प्रत्यक्षात संख्या खूप जास्त असणार आहे, 20,000पेक्षा सुद्धा. कारण की अनेक जळिताच्या केसेस या ॲक्सिडेंट म्हणून नोंदवल्या जातात. आणि अगदी मरणशय्येवर असलेली जाळलेली सूनसुद्धा मला जाळलं असं सांगत नाही, कारण की चुकून जगले वाचले तर परत सासरीत जायचं आहे. आणि मग माझ्या धाकट्या बहिणीचं काय होईल? तेव्हा ती म्हणते, नाही, मी स्टोवर जळाले. स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्या घरी जाऊन जेव्हा पाहणी करतात तेव्हा घरात स्टोव सापडत नाही. ही आपल्या इथली जातीय शुद्धता जोपासण्यासाठी वरिष्ठ जातींची असलेली सांस्कृतिक रचना आहे. मग म्हणी असतात, उभ्याने आत गेली की आडव्यानेच बाहेर येणार. मग असूर्यस्पर्शा हे अभिमानास्पद विशेषण बनतं भाषेत. असूर्यस्पर्शा म्हणजे ज्या बाईला सूर्य कधीही स्पर्श करत नाही. आणि हे अजून चालू आहे. मी एकदा संकरित गायींचा अभ्यास करत होतो. मी आणि माझ्या 2 स्त्री सहकारी एका गावात गेलो. आम्ही अभ्यास केला, गाईचं दूध कोण काढतं, वेळ किती लागतो, दूध विकायला कोण जातं. त्यातही पुरुषप्रधानता आहेच. दूध काढतात बायका, दूध विकायला जातात पुरुष, कारण की पैसे पुरुषांच्या हातात येतात. मग त्या दोन्ही मुली, नावं फेमस आहेत सांगून टाकतो, किरण मोघे ज्या आता एडोवाच्या जनरल सेक्रेटरी आहेत, आणि अमिता देशमुख ज्या एकेकाळी माझ्या पार्टनर होत्या. त्या दोघी आम्हाला म्हणाल्या की तुम्ही थांबा इथे, आम्ही जरा जाऊन येतो. त्या बाहेर गेल्या, अर्धा तासांनी परत आल्या आणि थेट आत गेल्या स्त्रियांच्यात. मग त्या बाहेर आल्या थोड्या वेळाने. आम्ही त्यांना विचारलं, काय गुपित आहे, तुम्ही गेलात कुठे, आलात काय, घरात गेलात काय? काही नाही म्हणे, साधं आहे. त्या बायांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्या शेतात काय पेरलं आहे ते पाहून या आणि आम्हाला सांगा. कारण की असूर्यस्पर्शा स्त्री हिनी सूर्य उगवण्याच्या आधी काळोखात कसं बसं एका ठरलेल्या रस्त्याने जाऊन प्रातर्विधी उरकून परत यायचं. नंतर तिचं दर्शन दुसऱ्या कुठल्याही पुरुषाला होता कामा नये. ही आपली असूर्यस्पर्शा सौंदर्य चारित्र्य याची व्याख्या आहे. अशा स्वरूपात
आपल्या इथे एका बाजूला वरिष्ठ स्त्रिया म्हणजे वरिष्ठ जातीय स्त्रिया म्हणजे ब्राह्मण आणि सो कॉल्ड क्षत्रिय स्त्रिया, मला ह्याच्यात फार खोलात आत्ता शिरायचं नाही, ह्यांची योनिशुचिता राखणं ह्याची एक वेगळी संस्कृती निर्माण करण्यात आली. पण मग काय पुरुषांची भूक थांबते काय? आपल्या घरातली आपली स्त्री ही इतर पुरुषांना मिळणार नाही, पण पुरुषांचं समाधान होत नाही. पैसेवाल्या सत्ताधारी पुरुषांचं. मग त्यांच्यासाठी दलित जातीतल्या स्त्रिया ह्या व्यावसायिक वेश्या बनवल्या जातात. तीही आपली संस्कृतीच आहे. देवदासी, पोतासाठी देवदासी ही हक्काची स्त्री होती. एक फार वर्ष झाली नाहीत, 10 वर्षापूर्वी मी कोकणात गेलो होतो आणि एका बाईंशी चर्चा करत होतो, कारण की ती देवदासीची मुलगी आहे हे आम्हाला माहिती होतं. ती घरात बसली होती, तिचं घर देवळाच्या बाजूलाच होतं, म्हणजे ऑलमोस्ट देवळाचाच भाग होता. तिने देवदासीचा व्यवसाय सोडला होता. आम्ही गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. दर 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी अर्ध्या तासांनी एक पुरुष यायचा, नमस्कार करायचा, पैसे ठेवायचा आणि निघून जायचा. आम्ही तिला विचारलं काय हे? ते म्हणाले काय आहे, आता मी 65 वर्षाची, माझ्याबरोबर झोप असं कोणी मला म्हणत नाही, पण देवदासीला पैसे दिले की पुण्य लाभतं, तेव्हा ते पैसे देऊन जातात, पैसे मिळाले तर नको आहेत कोणाला. हे 10 वर्षापूर्वी कोकणात मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. ही आपली संस्कृती आहे. ही तमासगीर बायकांची संस्कृती आहे. ही नाचणाऱ्या बायकांची संस्कृती आहे. ही जातीने वेश्या असणाऱ्या बायकांची संस्कृती आहे. नट अशी एक जात आहे, अजूनही आहेत, ज्यांचा पिढीजात व्यवसाय हा स्त्रियांनी वेश्या करणंच आहे. त्या स्त्रीने जरी लग्न केलं तरी सासूरवाडी गेल्यावर ती वेश्या व्यवसायच करते. मग नवरे काय करतात आणि कसे जगतात हा प्रश्न आलाहीद आहे. आपल्या इथे सुद्धा वेगवेगळे व्यवसाय मग फोफावतात. लक्ष्मण माने सांगतात, आणि पुण्यातल्या रस्त्यावर मी ते व्हेरीफाय केलं आहे, काय पुरुष पारधी हे जातीने शिकारी आहेत, पण फार काय पोट भरत नाही. मग स्त्री पारधी ह्या जातीने भिकारी आहेत. पुण्याच्या सिग्नलवर भीक मागणाऱ्या स्त्रिया आणि मुलांपैकी जवळजवळ 80% मुलं ही पारधी समाजातली आहेत. दुर्दैव असं आहे की परिस्थितीत फरक सहज पडत नाही. त्यांच्यात काम करणारे एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते फॉरेस्टमध्ये नोकरीला होते. ते परवा मी त्यांना भेटलो, ते म्हणाले, अहो काय सांगायचं, मी 10 मुलांना रस्त्यावरनं खाऊ देऊन बाबापुता करून त्यांच्या आईवडिलांना सांगून आश्रमशाळेत दाखल केलं. ती आश्रमशाळा मी जेव्हा चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट होतो तेव्हा माझ्याच अधिपत्याखाली होती. 10 दिवसांनी मला मुख्याध्यापकांचा फोन आला, माझी नोकरी जाईल, मला वाचवा. मी म्हटलं काय झालं? म्हणे तुम्ही आणलेल्या 10 मुलांनी रात्री 12 वाजता एक मीटिंग केली आणि सगळीच्या सगळी पारधी मुलं पळून गेली. शेवटी भीक मागणं हा आपण एक सांस्कृतिक अधिकार बनवला आहे. ब्राह्मणाने मागितली की त्याला भिक्षा म्हणायचं. असते भीकच, शब्दात हे साम्य हे अपवादात्मक नाही आहे. ब्राह्मण भिक्षा मागतात आणि पारधी बायका भीक मागतात. मग त्याला जोडून अनेक सांस्कृतिक परंपरा आहेत. जोहार मागणं, त्याच्यात गाणी आहेत, अभंग आहेत की जो निव्वळ
दलितांनी कष्ट केल्यावर हक्काचे पैसे मागायच्या ऐवजी दान द्या म्हणून मागितलेली भीक आहे. मला असं वाटतं की त्यामुळे जातीअंताचा लढा हा जसा आर्थिक शोषणाविरुद्धचा लढा आहे, पुरुषप्रधानतेविरुद्धचा लढा आहे, तसाच तो एक व्यापक सांस्कृतिक लढा आहे. आणि ही व्यापक सांस्कृतिक लढाई जर आपण त्या पातळीवर लढलो नाही तर मनं बदलणार नाहीत. म्हणून मी एक प्रयत्न केला या संमेलनाच्या निमित्ताने. म्हटलं आपण 4 ओव्या लिहून तर बघू. त्या तुम्ही पाहिल्या असतील येताना. जातींची परिस्थिती आणि जाती निर्मूलनासाठी काय करू. मग मी ओव्या लिहिल्या. मग आमच्या तरुण सहकार्याने त्याच्यात छान चित्र घातली, त्याची पोस्टर केली. काय फरक पडेल. मला वाटतं हळूहळू फरक जरूर पडेल. शेवटी अभंग आणि ओव्या या लोकांपर्यंत जास्त सहज पोचतात. आनंद करंदीकरांनी स्टेजवर उभं राहून केलेली भाषणं ही सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचत नाहीत. मी जेव्हा युवक क्रांती दलाच्या चळवळीत काम करायला सुरुवात केली तेव्हा मला भीमाची गाणी म्हणजे काय माहितीच नव्हतं. मला वाटलं खरंच पांडवातल्या भीमाचं वर्णन करणारी गाणी असावीत. मग मी ती ऐकली आणि मग मला असं कळलं की अरे, ह्या दलित समाजात ह्या गाण्यांनी क्रांतीचा संदेश हा किती वेगाने पोचवला जातोय. म्हणजे जग बदल घालून घाव, सांगून गेले आम्हा भीमराव, हा पोवाडा गायला गेला तर तो खूप जास्त प्रभावी आहे आणि त्याने सांस्कृतिकदृष्ट्या लोकांच्या भावना अधिक नीट छेडल्या जातात असं मी प्रत्यक्ष अनुभवातनं पाहिलेलं आहे. तेव्हा मी हे भाषण अगदी छोटंच करायचं ठरवलं होतं. उदगीरचा किस्सा मॅडममुळे परत सांगता आला. पण ही सांस्कृतिक पातळीवरची लढाई लढायला खूप कठीण आहे हे लक्षात घ्या. सरिता ही लढाऊ आहे. ती कुणाशी संवाद बंद करत नाही. आमच्या अथश्रीमध्ये जिथे मी राहतो, तुम्हाला माहिती आहे आपली संस्कृती आहे, राहायची जागा ही जातीनिहाय असते. दलित शहरात आलं, बाबासाहेबांनी सांगितलं आणि गावातली गावकीची कामं सोडून नवबौद्ध शहरात आले तरी वस्तीत राहायला जागा मिळत नाही. आपल्या विचारवेधच्या कार्यकर्त्याला विचारा, अनिकेत साळवेला, जागा मिळण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले. आणि शेवटी एका आर्मीच्या रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये मालक दक्षिणेत चेन्नईला राहतो म्हणून त्याला जेमतेम जायला जागा मिळाली. नाही तर बाकी सगळं व्हायचं हळूच. मग तुम्ही कोण, आणि मग जागा नसायची. हे मुसलमानांबद्दलही घडतं. तेव्हा वस्त्या जातीनिहाय आहेत. तीही संस्कृती मोडली पाहिजे. मी होतो त्या मुद्द्यावर असा की सरिता, आम्ही ज्या वस्तीत राहतो ती आहे एक वृद्धांची सोसायटी. तिथे 60 वर्षाखाली कोणाला राहायला मिळत नाही. तिथलं सरासरी वय 82 आहे. पण ही संस्था एका ब्राह्मण बिल्डरनी बांधलेली आहे आणि त्यामुळे आमच्या सोसायटीत 300 फ्लॅट आहेत. त्यात एकही फ्लॅट कांबळेंच्या मालकीचा नाही. एक फ्लॅट शेखच्या मालकीचा आहे. तो अपवाद आहे. तो त्याला विकायला भाग पाडायची इतरांची सगळी तयारी चालू आहे. 90% चित्तपावन ब्राह्मण, 10% इतर प्रांतातले किंवा इतर जातीतले ब्राह्मण. मग त्यांची एक सगळी सांस्कृतिक रचना असते. सरितांनी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यातल्या 2 फार भगवद्गीतेच्या अभ्यासक आहेत. त्या भगवद्गीतेचे
श्लोक लोकांना शिकवतात, तेव्हा त्यांना असं आवाहन केलं की आनंद करंदीकरांचा ह्या विषयावर एक लेख आहे हो, भगवद्गीतेचा सामाजिक आशय, आपण त्यांना त्याच्यावर बोलायला सांगू. माझा लेख आहे बरं का, तो साधनेने प्रकाशित केला आहे, त्याच्यावर मी जाहीर भाषणं पण केली आहेत. अजून कुठल्याही सनातनी हिंदुत्ववाल्यांनी त्या लेखात काय चूक आहे असं कधीही सांगितलेलं नाही. अंदाजे 12 स्त्रिया होत्या, सरासरी वय 75+. मी पाऊण तास भाषण केलं, मधले श्लोक सरितानी वाचून दाखवले, कारण की तिला संस्कृत नीट वाचता येतं, मला येत नाही. सगळं झाल्यानंतर त्यातल्या 2 ज्या भगवद्गीतेच्या प्रचारक बायका होत्या त्या गप्पपणे उठून गेल्या, पण त्यांनी वाद घातला नाही, प्रश्न विचारले नाहीत. पण चांगली गोष्ट अशी की उरलेल्या 10 स्त्रियांनी प्रश्न विचारले. तेव्हा संवाद होऊ शकतो, सांस्कृतिक पातळीवर संवाद होऊ शकतो, आणि तो आपण केलाच पाहिजे आणि ॲग्रेसिव्हली केला पाहिजे. त्यासाठी अचरटपणे भावना दुखवण्याची गरज नाही. शेवटी खेळू भोंडला मना विरंगुळा या लेखात भेंडल्याच्या गाण्यात काय आहे हे म्हटल्यानंतर अनेक ब्राह्मण मुलींचे मला फोन आले, अहो आम्ही असा कधी विचारच केला नव्हता. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की हा लढा सांस्कृतिकही आहे आणि तो आपण सांस्कृतिक लढा म्हणूनही पुढे चालवला पाहिजे, असं आवाहन करून मी माझं भाषण संपवतो. पुरुष शिकारी बाया भिकारी, कायही लाचारी जाती पायी. भीक नको दानवर, कुत्रावर अशी म्हण आहे. तेव्हा माझ्या ओळीत असं आहे, भीक नको दानवर वगैरे वगैरे, पण ते बाहेर नीट लिहिले आहेत, मोठ्या अक्षरात आहेत, 2 भागात आहेत. एक जाती अंतासाठी काय करूया आणि दुसरं जातीची सद्य परिस्थिती काय आहे. एक प्रश्न असं नाही, पण एक प्रतिक्रिया असं म्हणू की आपण आपल्या संस्कृतीमध्ये दडलेल्या शोषणाच्या अनेक आयाम जे आहेत ते आवर्जून सांगत असतो आणि ते योग्यच आहे. पण आपल्या संस्कृतीमध्ये समतेचा पुरस्कार करणारे पण काही आयाम आहेत आणि काही अशा पण ट्रॅडिशन्स आहेत की जिथे आपण एकमेकांशी माणुसकीने वागणं हे केलेलं आहे. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये एक्सक्लुजन ह्याला समानार्थी शब्द नाही. एक्सक्लुजन ह्यात समानार्थी शब्द नसणं याचा अर्थ असा की तसा विचार भाषा डेव्हलप होताना झाला नाही. तर असे आपण काय उदाहरणं देऊ शकू की अरे आपल्या संस्कृतीमध्ये असं पण काही आहे की ज्याचा आपण पुरस्कार करायला हरकत नाही, कारण पूर्ण संस्कृतीपासून तोडणं हे सुद्धा कठीण होतं असं मला वाटतं. तर आपण ह्या बाबतीत काय करू शकतो? बरं, ह्याने मला सांगितलं उत्तर द्यायला. एक तर असं आहे की फार शोधलं ना तर फार थोडं सापडतं. हे मी फार जबाबदारीने बोलतोय, कारण की आता उदाहरणार्थ भक्तिवाङ्मय, त्याच्यात परत परत असे उल्लेख येतात की भेदाभेद अमंगळ, पण ते फक्त ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात आहे. त्याचा हा कॉन्टेक्स्ट सोडला तर सातत्याने भेदाभेदाचा पुरस्कारच आहे. म्हणूनच मला संत साहित्याचा आधार घेऊन वारकऱ्यांमध्ये जाऊन समतेचा प्रचार करण्याचे प्रयत्न हे अपुरे, चुकीचे आणि कधीकधी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणारे आहेत असं वाटतं. तुकारामांच्या अभंगात मी जबाबदारीने बोलतोय, स्त्रीबद्दल एकही सन्मानकारक शब्द, वाक्य तर सोडा, अभंग तर सोडा, मला कोणी दाखवून दिला तर मी फार आभारी होईन. ती फक्त रांड असते हो. काय आहे? ही आपली संस्कृती आहे.
तुकाराम थोर कवी होते, त्यांच्या कवित्वाबद्दल दुमत नाही, पण हीच आता त्याला अपवाद आहेत. रामदासांनी त्यांच्या एका मठाची प्रमुख एका स्त्रीला बनवलं, पण हा कमालीचा अपमान आहे. तेव्हा असं आहे की ओव्हरऑल बघू जाता हे खरं आहे की तांत्रिकांनी स्त्रीला आदर केला. काय केला याबद्दल माझं दुमत आहे बरं का, पण त्यांनी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला तेव्हा शिवाजी महाराजांना अशी अट घातली की तुम्ही एका मांग किंवा दलित स्त्रीबरोबरच विवाह केला पाहिजे, आणि शिवाजी महाराजांनी तसा विवाह केला. तेव्हा आंतरजातीय विवाह करण्याचा पायंडा हा शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे असं आपण सांगू शकतो. ती चांगली गोष्ट आहे, पण ते मांत्रिकांच्या प्रभावाखाली केलेलं धार्मिक कृत्य होतं हेही आपण विसरता कामा नये. प्रश्न आहे एक. सर्वांना सविनय जय भीम. मी दीपाली चव्हाण, बौद्ध संघर्ष समिती ची संघटक आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं जी काही मांडणी केली आणि महिलांवरची जी काही हिंसा आहे, म्हणजे सगळीच कौटुंबिक आणि सामाजिक पण जी होते, तर सामाजिक ह्याच्यात तर आपण म्हणतो की सगळं जातीची उतरण वगैरे हे व्हायला पाहिजे, आणि जी क्रांती होते ती घरापासून होते. तर आपलं जे म्हणणं आहे की आपल्याला जाती अंत करायचा आहे, तर जाती व्यवस्थेचं दुसरं रूप आपण पुरुष व्यवस्था समजतो, आणि आम्ही जे शोधलेलं उत्तर आहे संघटनेनं, तर पुरुष व्यवस्थेचा किंवा जाती अंत करायचा असेल तर बौद्ध धर्मातून तो होतो. आणि हे काय जेंडर म्हणून, म्हणजे स्त्रीवर जी हिंसा होते ती स्त्री आहे म्हणून होते, जी काही पेट्रियार्की पुरुष प्रधान संस्कृती आहे असं आम्ही काढलेलं तरी उत्तर आहे. तर तुम्ही काय शोधताय किंवा तुम्ही कुठपर्यंत आलाय की मग स्त्रीवरची हिंसा जी आहे किंवा हा जाती अंत करायचा आहे, तर तुम्ही त्या प्रश्नाकडे किंवा त्या समस्येच्या उत्तराकडे कशा पद्धतीने बघताय असा प्रश्न आहे. हे बघा, एक तर बौद्ध धर्माचा माझा सखोल अभ्यास नाही. दुसरं, बाबासाहेबांनी जे नवयान सांगितलं त्याचाही माझा पूर्ण अभ्यास नाही. पण बुद्धांनी सुरुवातीला स्त्रियांना प्रवेश द्यायचं नाकारलं होतं त्याच्या ह्याच्यात, आणि मग खूप स्त्रिया एकत्र मोर्चाने गेल्या आणि त्यांना बौद्ध धर्माने सामील करून घेतलं असा इतिहास आहे. तेव्हा त्या काळात स्त्रियांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करणं आणि त्यांना बौद्ध धर्मात मानाचं स्थान मिळणं हे घडलं होतं. त्यामुळे असे सांस्कृतिक संदर्भ आपल्याला सापडू शकतात. फक्त त्यासाठी भारतात बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हायची गरज आहे. तो कसा करायचा हा प्रश्नच आहे. मग ती सांस्कृतिक क्रांतीच आहे. बौद्ध धर्माचा प्रसार ही फक्त राजकीय क्रांती नाही. थँक्यू. हॅलो सर, मी डॉक्टर चंदन लोखंडे. आपण इतिहास सांगितला जातीबद्दल. आपल्या आत्तापर्यंत मी पण बऱ्याच ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमात गेलो की इतिहास सांगतात की उच्च जातीचे लोक खालच्या जातीचे नीच समजतात. तर असं किती दिवस, आता तुम्ही एक दोन उदाहरणं सांगितलं आहे की डायरेक्ट तुम्ही ब्राह्मण जात म्हणा, इतर जाती उच्च आहेत की ते खालच्या जातींना नीच समजतात. परंतु आमच्या प्रॅक्टिकली आता नवीन जनरेशननी कसं बघावं की ब्राह्मण जातीकडे बघताना तिरस्काराने बघावा का? आता मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि गुण्यागोविंदाने नांदतायत. आता निगेटिव्ह इम्पॅक्ट नवीन जनरेशनवर पडणार नाही का? जातीचा अंत कसा होईल? मग आपण कुठल्याही ठराविक जातीला आपण तिरस्कारानेच बघायचं का? नवीन जनरेशननी कसं बघायला पाहिजे यात? मगाशी खूप मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याच्यातला फरक आपल्या मावाच्या कार्यकर्त्यांनी सांगितला, आणि ते असं परत परत म्हणाले की आपला विरोध हा ब्राह्मणांना नाही ब्राह्मण्याला असला पाहिजे. आणि हे ब्राह्मण्य फक्त ब्राह्मण जातीत नाही आहे. मी तुम्हाला ब्राह्मण जातीतल्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची उदाहरणं अशासाठी दिली
की जगातलं सगळ्यात जास्त अत्याचारित गट हा 150 वर्षापूर्वी ब्राह्मण स्त्रिया होत्या, ज्यांना जिवंत जाळून टाकायचे, ज्यांचं केशवपन करायचे, ज्यांच्या घरात त्यांच्यावर बलात्कार व्हायचे. आज त्यांची परिस्थिती सुधारली आहे. सुलभा ब्रह्मे एकदा मला असं जोरात म्हणाल्या की आता जगातली सगळ्यात स्वतंत्र स्त्री म्हणजे मी महाराष्ट्रातली ब्राह्मण स्त्री आहे. परिस्थिती एवढी खरंच बदलली का मला माहीत नाही, मला वाटत नाही. पण हा ब्राह्मण स्त्रियांवरचा जबरदस्त अत्याचार होता, पण इतर जातींमध्ये सुद्धा ब्राह्मण्य आहे. अहो, चांभार स्वतःला महारांपेक्षा किती वरिष्ठ समजतात, आणि आपल्यातल्या एका मुलीने एका बौद्ध मुलाशी लग्न केलं तर काय थैथयाट करतात हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा ब्राह्मण्य हे काय फक्त ब्राह्मण जातींसाठीचं नाही, ही संस्कृती आहे आणि ती सगळ्या जातींमध्ये आहे. ते प्रत्येक जात आधी आपल्या खाली कोणी शोधतं, मग वरचं वर. बाहेर एक अभंगच आहे मी लावलेला, वरच्याच्या पायी माथा खालच्याला लाथा, ही आपली व्यथा सांगे परंपरा. तेव्हा वरच्याला माथा द्यायचा आणि खालच्याला लाथा घालायच्या हे प्रत्येक जातीतला माणूस, प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक श्रीमंत करत असतो. प्रत्येक शब्द मी जरा अधिक जोरकसपणे वापरला, काय अपवाद असतात बरं का, आनंद करंदीकरांसारखे, पण ते सोडून द्या. असं मी बऱ्याच कार्यक्रमातून जात असतो आणि ऐकत असतो. बहुतेक जण आता सुद्धा तुम्ही 2-3 वेळा जे परंपरा जी आहे आपली संस्कृती, पण जी संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुषाला समता दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, ज्या संस्कृतीनं किंवा ज्या समाजानं, त्या समाजाला खरी संस्कृती म्हटलं पाहिजे. काय हे असे भेदाभेद करतील, अमंगल जर म्हणतात वगैरे, पण त्या संस्कृतीला आज तागायत 21व्या-22व्या शतकापर्यंतही आमची संस्कृती उच्च आहे, आमची संस्कृती अशी आहे, पण जिथं भेद आहे तिला संस्कृती म्हणायचे का, असा माझा प्रश्न आहे. हे बघा, संस्कृतीची व्याख्या काय ह्याच्यात मी शिरत नाही, पण जे एकूण समाजात रूढी, परंपरा, योग्य अयोग्यतेच्या कल्पना, पावित्र्याच्या कल्पना ह्याने नियमित होतं ती संस्कृती. तिलाच संस्कृती म्हणायचं, तिला टीका करता येईल. अहो, जगात कुठेच स्त्री पुरुष समानता नाही कुठल्याही संस्कृतीत. हे बघा, त्या असं म्हणतात की मुसलमान संस्कृतीत स्त्री पुरुष समानता आहे, बरोबर आहे? मुस्लिम समाजामध्ये स्त्री पुरुषाची समानता आहे असं आमचं म्हणणं आहे, आणि हे सिद्ध झालेलं आहे आणि आमच्या पुराणामध्ये आहे. महिलालाही तेवढंच अधिकार आहे, आमची महिला सगळं करू शकतात, त्यांना म्हणजे प्रॉपर्टीचा हक्क आहे, सगळ्या गोष्टीचा आहे. स्त्री पुरुष एकांता आमच्या धर्मामध्ये आहे. मला आता वाद घालायचा नाही, मला एक प्रश्न. मुसलमान धर्मात आणि मुसलमान समाजात पुरुष बुरखा घालतात हे मी ऐकलेलं नाही. घालत असतील, माझ्या ऐकवात आलं नाही. स्त्री ही पुरुषाला तलाक 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 म्हणून सोडून देऊ शकते हे मी ऐकलेलं नाही. असेल बुवा समानता, पण असं पुरुषाने खटला भरला हे मी ऐकलेलं नाही. पण तलाक तलाक म्हणून टाकून दिलेलं, हे बघा, हिंदूंमध्ये स्त्रियांना टाकून देतात, तलाक तलाक न म्हणता टाकून देतात, आणि मुसलमानांमध्ये तलाक पीडित स्त्रिया जितक्या आहेत त्यापेक्षा हिंदूंमध्ये टाकून दिलेल्या स्त्रियांचं प्रमाण तिप्पट जास्त आहे. हे खरं आहे. पण मुसलमान धर्मात, समाजात, कुराणात काय आहे, भगवद्गीतेत काय आहे, वेदात काय आहे, हा वेगळा भाग असतो, आणि व्यवहारात काय आहे हा वेगळा भाग असतो.
तेव्हा असो. नाही सर, जे तुम्ही म्हणतात ना तलाक तलाक तलाक, सगळ्यांना आपलं काय म्हणतात, जे हजबंड आहे म्हणजे त्याच्याबरोबर राहण्याची स्वतंत्र संधी आहे. तुम्ही म्हणल्यासारखा हिंदू धर्मामध्ये तलाक न म्हणता तसंही सोडतात, पण आमच्या धर्मामध्ये शर्यतच्या हिशोबानं जर एकमेकाचं पटत नाही तर ते वेगळं वेगळं रास्ता अपनातात, आणि हे बरोबर आहे आणि हे करायलाच पाहिजे, मला असं वाटतंय. फक्त तलाकच्या बद्दल राजीव गांधींनी जेव्हा निर्णय फिरवला आणि ट्रिपल तलाक हा बेकायदेशीर आहे हे नाही असं म्हटलं, तेव्हा पुण्यात आम्ही एक मोर्चाचं आवाहन केलं. बरं वाईट मला माहीत नाही, 200 मुसलमान स्त्रिया तलाक हे जबानी तलाकला विरोध करायला मोर्चात सामील झाल्या होत्या. माझा प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही उल्लेख केला ना की वरचे पुरुष किंवा पुरुष जास्त खालच्यांना त्रास देतात, तसंच स्त्रियासुद्धा स्त्रियांना त्रास देत असतात खालच्या जातीतल्या. मग जातीयंत तेव्हा पण होणार नाही, कारण दोघांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. एक लक्षात घ्या, वरच्या जातीतले पुरुष स्त्रियांना जो त्रास देतात तो अत्यंत बळजबरी सेक्सचा त्रास असतो. हां, जो जणू काही एका घरमालकीण बाईनी घरात आलेल्या मोलकरणीला दिलेल्या त्रासाची या बरोबरीने नाही, असं माझं मत आहे. पण अगेन मला आत्ता वादात शिरायचं नाही. मला फक्त एक जे आता सरिताताई म्हणाल्या आणि तुमचा जो विषय आहे की सांस्कृतिक लढाई जी आहे ही आपली, तर संस्कृतीतलं जे चांगलं आहे ते घेत पुढे जावं, आणि ती प्रवाही असते संस्कृती, अशी स्थिर नाही आहे, बरोबर. संस्कृतीतलं चांगलं काय ते घेणं, तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जे लढायचं आहे तर संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी घेतच आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. म्हणजे आता समजा समाजातले जे अंग पुरुष प्रधानतेला बळकटी देतात त्याच अंगांमध्ये, त्याच घटक संस्थांमध्ये आपल्याला काम करावं लागणार. त्या घटक संस्था नाहीशा करू असं म्हणू नाही शकत. त्यामुळे रेप कल्चर जर बदलायचं असेल आपल्याला पर्यायी कल्चर द्यावं लागणार. आपल्याला मायथॉलॉजी आणि रिलिजन मधल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत, काळाच्या पुढे कुंतीला जी मुलं झाली ती तिच्या नवऱ्यापासून नाही झाली, काळाच्या पुढे होतं की नाही, ते सूर्याबरोबर तिने वियोग केला आणि केला. तर हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे ज्या संस्कृतीचा वापर आपण पारंपरिक गोष्टी रुजवण्यासाठी करतो त्याच संस्कृतीचा वापर आपल्याला, जर सिनेमे बिघडवणारे आहेत तर चांगले सिनेमे सुद्धा निर्माण होऊ शकतात. हे आपलं ही लढाई आहे. त्याच अवकाशाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि पर्यायी साधन सामुग्री तयार करायची. ह्या ताईंनी सांगितलं, एक मुद्दा मांडला की स्त्रिया इतर जातीच्या, खालच्या जातीच्या स्त्रियांचं शोषण करतात. तर मला त्यांना सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की स्त्रियांवरती संस्कृती जपण्याचं आणि ती जोपासून ती वाढवण्याचं, पुढे नेण्याचं ओझं पितृसत्ताक समाजाने टाकलेलं आहे. त्या भूमिकेतून स्त्रिया हे सगळं करतात. थँक्यू.